नांदेड येथे खूप मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे अशी चर्चा परिसरात आहे. नांदेड तालुका धरणगाव येथील दीपक भोई यांनी दिलेल्या बातमीनुसार नांदेड येथील अवैध वाळू वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात सुरू असून प्रशासनाला गावकऱ्यांनी कॉलद्वारे पत्राद्वारे कळवून सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. गावकऱ्यांना असे वाटायला लागले आहे की शासकीय ठेका तर दिलेला नाही ना, परस्पर प्रशासनाला काहीही मोबदला न भरता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ उपसा सुरू आहे. दिवस रात्र सुरू आहे आणि रोज रात्री 8 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत 30-35 ट्रॅक्टर सुरू आहेत. काही ट्रॅक्टर नांदेड येथील सरकारी दवाखान्याच्या खाली शाळेच्या ग्राउंडवर रोज 50 ते 60 ट्रॅक्टरच्या ट्रिपचे साठे करत असतात आणि रोज रात्री अंमळनेर येथे किंवा दुसऱ्या साईडवर डंपरने ते साठे उचलत असतात. ही सर्व कल्पना गावच्या नागरिकांनी कॉलद्वारे आणि लेटरद्वारे प्रशासनाला दिली आहे. तरी प्रशासन पोलीस आम्हाला व्यवस्थित मदत करत नाहीत हे कारण देत आणि स्वतः फक्त चौकात येऊन फोटो काढून एक फॉर्मॅलिटी पूर्ण करून रोज जात आहेत. तर हे इतकं मोठं रॅकेट आहे. आतापर्यंत नांदेड येथून 2 ते 3 हजार ब्रास वाळू चोरीस गेलेली आहे. गावातील सामान्य नागरिकांना याचा खूप मोठा त्रास होत आहे. रस्त्यावर वाळूचे चर पडलेले असतात, त्यामुळे गाडीचा अपघात होण्याची शक्यता असते. या अवैध होणाऱ्या वाहतुकीमुळे प्रशासनाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने लक्ष देऊन या संबंधित वाळू चोरांवर मोठी कारवाई करून वचक बसवावा आणि प्रशासनातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. आणि नदीतून ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रेती उपसा होत आहे, वाळू उपसा होत आहे, त्यांच्या शेतावर शासकीय मोजमाप करून आतापर्यंत किती वाळू चोरीस गेलेली आहे त्याप्रमाणे बोजा टाकण्यात यावा अशी मागणी नांदेड गावकऱ्यांकडून होत आहे.